नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NJ अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असे PYQ आपण या ठिकाणी पाहत आहोत। मग आजचं आपलं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रामधलं प्रकरण क्रमांक 12 आहे। प्रकरणाचं नाव आहे अध्यापनाची सूत्रे। कालच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होत्या? अध्यापनाच्या पद्धती म्हणजे शिक्षणाच्या पद्धती पाहिल्या होत्या। आज आपण पाहणार आहोत अध्यापनाची सूत्रे। ठीक आहे, आपल्या TET परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे आणि हे प्रकरण कसं आहे, महत्त्वाचं आहे पण खूप सोपं प्रकरण आहे। ठीक आहे, मग तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, दोन्ही पेपरसाठी हे काय असणार आहे, अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया आपला पहिला प्रश्न काय आहे। नवीन ज्ञान देताना शिक्षकाने आधी विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा शोध घ्यावा, हे कोणत्या अध्यापन सूत्रावर आधारित आहे? आता ठीक आहे, आता काय सांगितलं बघा, नवीन ज्ञान देताना आधी काय करायचं आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा शोध घ्यायचा आहे। म्हणजे जी गोष्ट आधी विद्यार्थ्यांना माहिती आहे त्या गोष्टीकडून कुठं जायचं, आपल्याला नवीन ज्ञानाकडे जायचं आहे। मग त्यालाच आपण काय म्हणतो, ज्ञाताकडून अज्ञाताकडे। काय म्हणतो त्यालाच? ज्ञाताकडून अज्ञाताकडे म्हणतो। ठीक आहे, म्हणजे विद्यार्थ्याला जे ज्ञात आहे बघा, विद्यार्थ्याला जे माहीत आहे, माहिती म्हणजेच काय, ज्ञात आहे। मग विद्यार्थ्याला जे ज्ञात आहे त्याचा आधार घेऊन त्याला नवीन माहिती म्हणजे त्याला अज्ञात असलेली माहिती देणं म्हणजेच काय, ज्ञाताकडून अज्ञाताकडे। खूप सोपं आहे मित्रांनो। यांच्या अर्थामध्येच, यांच्या शब्दामध्येच काय असतो, त्याचा अर्थ दडलेला असतो। तुम्हाला फक्त काय करायचं, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे। तुम्ही जर प्रश्न समजून घेतला तर तुमचं उत्तर काय होणार, या ठिकाणी 100% बरोबर येणार आहे। ठीक आहे, जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 2 आहे, पहा काय विचारलंय। गणितातील नियम किंवा सूत्र शिकवताना आधी अनेक उदाहरणे देऊन मग नियमापर्यंत पोहोचणे म्हणजे काय? बघा, आता आधी काय द्यायचंय, आधी उदाहरणे द्यायचे आणि आधी उदाहरणं देऊन कशापर्यंत पोहोचायचंय, तर नियमापर्यंत पोहोचणे म्हणजे कोणतं सूत्र, असं आपल्याला या ठिकाणी ठरवलं। ठीक आहे, मग याला कोणतं सूत्र म्हणतात, तर याला विशिष्टाकडून सामान्याकडे म्हणतात। काय म्हणतात? विशिष्टाकडून सामान्याकडे। म्हणजे पहा, आधी विशिष्ट उदाहरणावरून सामान्य नियम किंवा सूत्र तयार करणे यालाच काय म्हणतात, उद्गामी पद्धती म्हणतात। आणि उद्गामी पद्धतीलाच काय म्हणतात, किंवा त्याच्यासाठी उद्गामी पद्धतीमध्ये कोणतं सूत्र वापरतात, तर विशिष्टाकडून सामान्याकडे हे सूत्र वापरतात। ठीक आहे, म्हणजे उदाहरणावरून सामान्य नियमाकडे, उदाहरणावरून नियमाकडे, हे जरी लक्षात ठेवलं तरी चालेल। मग विशिष्ट उदाहरणावरून सामान्य नियमाकडे। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 3, प्रत्यक्ष वस्तू किंवा प्रतिकृती दाखवून मग त्यातील संकल्पना स्पष्ट करणे म्हणजे काय? आता काय सांगितलं आपल्याला की बाबा आधी काय करायचं आहे, प्रत्यक्ष वस्तू दाखवायची किंवा त्या वस्तूची प्रतिकृती दाखवायची आणि मग त्यातील संकल्पना काय करायची, स्पष्ट करायची। मग आपण याला काय म्हणतो, मूर्ताकडून अमूर्ताकडे। काय म्हणतो यालाच? मूर्ताकडून अमूर्ताकडे म्हणतो। म्हणजे ठीक बघा, प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीलाच आपण काय म्हणतो, मूर्त गोष्टी म्हणतो। ठीक आहे, मग इथं काय सांगितलं आपल्याला, प्रत्यक्ष वस्तू दाखवायची किंवा प्रतिकृती दाखवायची म्हणजे प्रत्यक्षात दिसणारी वस्तू दाखवायची म्हणजे मूर्त वस्तू दाखवायची आणि मग त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय, न दिसणाऱ्या संकल्पना म्हणजे अमूर्त संकल्पना काय करायच्या आपल्याला प्रभावीपणे शिकायच्या आहे। ठीक आहे, मग याला आपण कोणतं सूत्र वापरतो, मूर्ताकडून अमूर्ताकडे। ठीक आहे, छोटा छोटा फरक आहे याच्यामध्ये, बाकी काही नाही। फक्त एवढं तुम्ही काय करा, परीक्षेच्या दृष्टीने लक्षामध्ये व्यवस्थित ठेवून घ्या। ठीक आहे, पुढे बघा, लहान मुलांना एखादी कविता शिकवताना आधी पूर्ण कविता म्हणून दाखवून मग त्यातील कडव्यांचा अर्थ सांगणे हे कोणत्या सूत्रात येते? बघा, आता काय सांगितलंय, आधी काय केले पहा, आधी पूर्ण कविता म्हणलेत। कशी कविता म्हणलेत? पूर्ण कविता। आणि नंतर काय केलाय, कडव्यांचा अर्थ सांगितलाय। मग बघा बरं, अंशाकडून पूर्णाकडे असेल की पूर्णाकडून अंशाकडे असेल? आधी काय केलंय, पूर्ण कविता म्हटली, मग हे काय असणार सूत्र, पूर्णाकडून अंशाकडे असणार आहे। म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं, तुम्हाला जास्त डोकं चालायची गरज नाही, जास्त पाठांतराची गरज नाही। तुम्ही फक्त प्रश्नामध्ये काय विचारलंय ते व्यवस्थित समजून घ्या। आता इथं काय सांगितलं तर आपल्याला, कविता आधी कशी म्हणायची, पूर्ण कविता म्हणायची आणि नंतर काय करायचं, आपल्याला त्यांच्या कडव्याकडे यायचंय म्हणजे कशाकडे यायचंय, कवितेच्या भागाकडे यायचंय। म्हणून आपण काय म्हणतो, कोणतं सूत्र लागलं या ठिकाणी, पूर्णाकडून अंशाकडे। ठीक आहे, लक्षात येतंय? सोपं आहे, समजून घ्या फक्त। पुढे जाऊया, 5 नंबर, विद्यार्थ्यांच्या वयोमानानुसार आणि आवडीनुसार विषयाची मांडणी करणे म्हणजे काय? आता काय सांगितलंय, विद्यार्थ्याच्या वयोमानानुसार आणि कशानुसार, आवडीनुसार विषयाची काय करायची, मांडणी करायची। मग त्यालाच आपण काय म्हणतो, तर मानसशास्त्रीय दृष्टिकोनाकडून तार्किककडे। ठीक आहे, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तार्किककडे म्हणजे विद्यार्थ्याच्या वयोमानानुसार त्याचबरोबर त्याच्या आवडीनिवडीनुसार
ठीक आहे, आपल्याला कुठं जायचंय, तर्कशुद्ध गोष्टीकडे जायचंय किंवा विषयाची आपल्याला तर्कशुद्ध पद्धतीने काय करायची आहे, मांडणी करायची आहे. ठीक आहे, पुढे जाऊया 6 नंबर, अनुभवजन्यतेकडून तर्कशुद्ध ज्ञानाकडे या सूत्राचा मुख्य उद्देश काय. बघा तुम्हाला काय सांगितलं, मी तुम्हाला प्रश्नामध्येच त्याने दिलेलं असते. काय सांगितलंय, कशाकडून, अनुभवजन्यतेकडून कुठं जायचंय, तर्कशुद्ध ज्ञानाकडे जायचं. मग पर्याय बघा, पाठांतर करणे, केवळ माहिती देणे यापैकी नाही, आणि अनुभवांना तर्काची जोड देणे. बघा इथं सांगितलं होतं की आपल्याला आधी कशाकडून जायचंय, अनुभवाकडून कुणाकडे जायचंय, तर्काकडे जायचंय. हे कुठं सांगितलं होतं आपल्याला, प्रश्नामध्येच सांगितलं होतं. मग त्यालाच आपण काय म्हणतो, अनुभवांना तर्काची जोड देणे म्हणतो. काय म्हणतो, अनुभवांना तर्काची जोड देणे. हे असे प्रश्न आहेत ना मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, तुम्हाला जास्त पाठांतर करण्याची सुद्धा गरज नाही. तुम्ही फक्त प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, तुमचं उत्तर काय होईल, लॉजिकनी आपोआप त्या ठिकाणी उत्तर बरोबर येऊन जाईल. ठीक आहे, पुढे बघूया प्रश्न क्रमांक 7. काय विचारले बघा, प्रथम साधी वाक्य शिकवून नंतर मिश्र किंवा संयुक्त वाक्य शिकणे हे कोणत्या सूत्राचे उदाहरण आहे. आता बघा काय सांगितलंय, प्रथम काय करायचं सांगितलं आपल्याला, बघा साधी वाक्य शिकायला सांगितलेत आणि नंतर काय, मिश्र किंवा संयुक्त वाक्य शिकणे हे कोणत्या सूत्राचं उदाहरण आहे. बघा आता आधी साधी वाक्य शिकवायला सांगितलेत, मग साधी वाक्य म्हणजे कोणती वाक्य असतील, सोपे वाक्य असतात, आणि सोपे वाक्य नंतर मिश्र वाक्याकडे, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, मिश्र वाक्य काय आहेत, ह्या सोप्या वाक्यापेक्षा थोडे कसे असतात, अवघड असतात, थोडे कठीण असतात. ठीक आहे, मग इथं कोणतं सूत्र राहील, तर या ठिकाणी सूत्र राहील सोप्याकडून कठीणाकडे. कोणतं राहील, सोप्याकडून कठीणाकडे. म्हणजे तुम्हाला प्रश्नामध्येच त्यांनी दिलेलं असतंय, उत्तर प्रश्नामध्येच लपलेलं असते. अध्यापनाचे जे सूत्र आहेत ना, याच्यामधलं जे उत्तर आहे ना, हे उत्तर तुमच्या प्रश्नामध्येच मित्रांनो लपलेलं असते. तुम्हाला फक्त त्याचं बारकाईने विश्लेषण करायचं आहे. तुम्ही एकदा विश्लेषण करायला शिकले, प्रश्न एकदा समजून घ्यायला शिकले, तर तुम्ही काय होणार, प्रश्न 100% सोडवणार. पाठांतर करायची याला अजिबात गरज नाही. तुम्ही पाठांतर कुठे कुठे करता, कारण इथं हे वाक्यवरचं प्रत्येक वेळेस बदलून देऊ शकतात, ते प्रत्येक वेळेस काय करू शकतात, वाक्य बदलून देऊ शकतात. म्हणून तुम्हाला इथं पाठांतर करायचं नाही, तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, पुढे बघा, प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही तुमच्या महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल, तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील, तर या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तर सूचीसहित भेटतील. म्हणजे या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल. तुम्हाला याला त्याला कोणालाही उत्तर विचारण्याची गरज लागणार नाही. बरेच जण विचारतात की सर आतापर्यंत झालेल्या म्हणजे कधीपासूनच्या प्रश्नपत्रिका देणार, तर तुम्हाला 2013 पासून आतापर्यंत झालेल्या सगळ्या, म्हणजे तुम्हाला TET परीक्षा कधी चालू झाली होती, 2013ला पहिला पेपर झाला होता. मग 13 पासून आतापर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका कोणत्या पेपरच्या, तर तुमचा पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2 असू द्या, दोन्ही पेपरच्या तुम्हाला काय आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी दिल्या जातील. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेसोबतच तुम्हाला फ्रीमध्ये आपण काय करतोय, अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देतोय. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास, भूगोल, गणित, बुद्धिमत्ता, ह्या सगळ्या विषयाचे नोट्स असतील. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे TET परीक्षेसाठी आपले शालेय पुस्तकं जे आहेत, मग इयत्ता 4थी, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी आणि इयत्ता 8वी या शालेय पुस्तकावरती आपल्याला भरपूर सारे काय केले जातात, प्रश्न विचारले जातात. मग ह्या शालेय पुस्तकाच्या सुद्धा तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स आपण देतोय. मग त्यामध्ये इयत्ता 4थी ते 8वी पर्यंतचा भूगोल असेल, 4थी ते 8वी पर्यंतचा इतिहास असेल, 4थी ते 8वी पर्यंतचं राज्यशास्त्र आणि 4थी ते 8वी पर्यंतचं विज्ञान असेल. ठीक आहे, मग तुम्ही जर फक्त एवढ्याच मटेरियलचा अभ्यास केला, आपण पाठवून दिले त्याचा, सर तुम्ही किती मार्क घेऊ शकता, 100 पेक्षा त्या ठिकाणी तुम्ही जास्त मार्क या ठिकाणी काय सहज घेऊ शकता. आणि जर एवढे मार्क तुम्ही परीक्षेमध्ये घेतले तर तुम्ही परीक्षा काय होताय, सहज पास होताय. 100% तुम्ही परीक्षा चांगल्या गुणाने काय होताय मित्रांनो, पास होताय. मग याची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे, फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या आणि शिक्षक बांधवांच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. बघ, जर तुम्ही ऑफरनुसार आज जर आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला किती रुपयाला भेटणार आहे, फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. व्हॉट्सअप नंबर आहे आपला 9689141630. या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा.
मग तुम्हाला स्कॅनर पाठवलं जाईल. त्या स्कॅनरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये पे करायचे आहेत. आता स्कॅनरवरती पैसे का पाठवायचे, तर स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतं, सोपं असतं, सुरक्षित असतं आणि चुकून आपले पैसे दुसऱ्या व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही. इथं नंबर चुकला तर काय होऊ शकतात, आपले पैसे दुसऱ्या व्यक्तीला जाऊ शकतात. पण स्कॅनरवरती तसं होत नाही. स्कॅनर हे काय असतं, स्पेसिफाय असतं, तिथं चुकण्याचा धोका राहत नाही. म्हणून तुम्हाला स्कॅनरवरती 139 रुपये पाठवायचे आहेत. आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा काय करायचं आहे, तुम्हाला पेमेंट झाल्यावरती एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला पाठवायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला कोणता नंबर आहे, तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 96 89 14 16 30. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्येच काय केलं जाईल, संपूर्ण स्टडी मटेरियल पाठवून दिलं जाईल. कसं पाठवून दिलं जाईल, व्हॉट्सॲपवरतीच पाठवून दिलं जाईल. कशाच्या स्वरूपामध्ये, तर ते तुम्हाला PDF फाईलच्या स्वरूपामध्ये व्हॉट्सॲपवरती पाठवून दिलं जाईल. ठीक आहे, जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8 आहे, अमूर्त संकल्पना उदाहरणार्थ प्रामाणिकपणा, प्रेम स्पष्ट करण्यासाठी कोणत्या सूत्राचा वापर करावा. मग बघा, अमूर्त गुण समजावून सांगण्याआधी आपल्याला काय करावं लागतं, त्या गुणांची प्रत्यक्ष उदाहरणं द्यावी लागतात. म्हणजे अमूर्त गोष्ट समजून सांगण्याआधी आपल्याला अगोदर काय करावं लागतं, मूर्त गोष्टीची माहिती द्यावी लागते. मूर्त गोष्ट म्हणजे कोणती, जी गोष्ट आपल्याला माहिती आहे ती, किंवा जी वस्तू आपल्या डोळ्याने दिसते, आपण तिला स्पर्श करू शकतो किंवा भावनेने जाणवू शकतो, तिला मूर्त म्हणतात. मग त्या ठिकाणी आपण मूर्ताकडून अमूर्ताकडे या सूत्राचा काय आपण वापर करतो. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 9, भूगोलाचा अध्यापन करताना पृथ्वी शिकवण्यासाठी गोल वापरणे हे कोणत्या सूत्राचं पालन आहे. काय सांगितलंय, पृथ्वी शिकण्यासाठी आपल्याला गोल वापरणं हे कोणत्या याचा सूत्राचं पालन आहे असं आपल्याला सांगितलंय. मग आता या ठिकाणी बघा, प्रत्यक्ष पृथ्वी दाखवणं आपल्याला शक्य आहे का, नाही. मग प्रत्यक्ष पृथ्वी ही काय आहे, अमूर्त संकल्पना आहे. पण पृथ्वी गोल ही काय आहे, मूर्त संकल्पना आहे. त्याची आपण काय केली असते, पृथ्वीची प्रतिकृती तयार केलेली असते. म्हणून इथं आपण काय उत्तर येईल आपलं, मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणं. म्हणजे तुम्हाला प्रश्नामध्येच उत्तर त्यांनी दिलेले आहेत, फक्त तुम्हाला प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, पुढे बघा, खालीलपैकी कोणते सूत्र अध्यापनासाठी चुकीचं आहे. आता काय विचारलंय की खालीलपैकी कोणतं सूत्र अध्यापनासाठी चुकीचं आहे असं विचारले. मग बघूया, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे, कठीणाकडून सोप्याकडे आणि पूर्णाकडून अंशाकडे. मग या ठिकाणी कठीणाकडून सोप्याकडे हे सूत्र काय आहे, अध्यापनासाठी चुकीचं आहे. कारण अध्यापनाचं सूत्र काय आहे, तर नेहमी कसं अध्यापन असलं पाहिजे, सोप्याकडून कठीणाकडे असलं पाहिजे. कठीणाकडून सोप्याकडे नाही. अध्यापन कसं असलं पाहिजे, सोप्याकडून कठीणाकडे असलं पाहिजे. हा फरक दोन्ही मधला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न 11 नंबर काय विचारले बघा, विशिष्ट उदाहरणांच्या आधारे सामान्य सिद्धांताची मांडणी करणे म्हणजे काय. बघा, विशिष्ट उदाहरणाच्या आधारे कशाची, सामान्य सिद्धांताची मांडणी करायची. मग विशिष्ट उदाहरणाच्या आधारे सामान्यची मांडणी करायची, त्याला आपण काय म्हणतो, उद्गामी पद्धती म्हणतो. काय म्हणतो, उद्गामी पद्धत म्हणतो. मग उद्गामी पद्धतीमध्ये काय केलं जातं, तर विशिष्टाकडून सामान्याकडे हे सूत्र उद्गामी पद्धतीमध्ये वापरलं जातं. ठीक आहे, विशिष्ट उदाहरणाकडून सामान्य नियमाकडे जाणं हे कोणती पद्धत आहे, उद्गामी पद्धत आहे. विशिष्ट नियमाकडून सामान्य नियमाकडे, विशिष्ट उदाहरणाकडून, हे विशिष्ट काय असतात, उदाहरणं असतात. विशिष्ट उदाहरणाकडून सामान्य नियमाकडे जाणे याला आपण कोणती पद्धत म्हणतो, तर याला आपण उद्गामी पद्धत म्हणतो. ठीक आहे, पुढे बघा. 12 नंबर, पाठाची प्रस्तावना करताना कोणत्या सूत्राचा सर्वाधिक वापर होतो. कशाची प्रस्तावना, पाठाची प्रस्तावना करताना. मग आता पाठाची प्रस्तावना करताना आपण काय करतो, तर नेहमी आपण विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान जागृत करतो. विद्यार्थ्याला जी गोष्ट माहिती आहे, जे त्याला ज्ञान माहिती आहे त्याचा आपण वापर करतो. म्हणून मग या ठिकाणी कोणतं सूत्र वापरलं जाईल, तर मूर्ताकडून अमूर्ताकडे. कारण मूर्ताकडून अमूर्ताकडे नाही, इथं ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाईल. कारण आपण सुरुवात कशाकडून करतो, विद्यार्थ्याला माहीत असणाऱ्या गोष्टी. म्हणजे प्रस्तावना नेहमी कशावरती आधारित असते, तर प्रस्तावना नेहमी विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानावर आधारित असते. कशावरती आधारित असते, विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानावर आधारित असते. मग त्यालाच आपण काय म्हणतो, ज्ञाताकडून अज्ञाताकडे म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो, ज्ञाताकडून अज्ञाताकडे. पुढे जाऊया. 13 नंबर, गेस्टाल्टवादी मानसशास्त्रज्ञांनी कोणत्या सूत्रावर भर दिला आहे. कोणत्या, हे जे गेस्टाल्टवादी मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांनी कोणत्या सूत्रावर भर दिला आहे असं आपल्याला दिलं आहे. मग त्यांनी कोणत्या सूत्रावरती भर दिलेला आहे, तर त्यांनी पूर्णाकडून अंशाकडे हे जे सूत्र आहे याच्यावरती भर दिलेला आहे. आता पूर्णाकडून अंशाकडे किंवा गेस्टाल्टवादी म्हणजेच काय, तर गेस्टाल्टवादी म्हणजेच समष्टीवाद. ठीक आहे, म्हणजे हा समष्टीवाद सांगतो की आपण प्रथम काय केलं पाहिजे, पूर्णतेचा अनुभव घेतो. काय सांगतो,
आपण आधी पूर्णतेचा अनुभव घेतो, मग यांनी काय सांगितलं पूर्णाकडून अंशाकडे या सूत्राचा काय वापर करावा असं सांगितलं. कुणी? गेस्टाल्टवादी म्हणजेच समिष्टवादी मानसशास्त्रज्ञांनी. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 14. विद्यार्थ्यांची निरीक्षणे आणि अनुभव यावर आधारित ज्ञान म्हणजे काय? आता काय विचारलं आपल्याला? विद्यार्थ्याची निरीक्षणे आणि अनुभव बघा यावर आधारित ज्ञान. आता काय इथंच दिले बघा, काय निरीक्षण आणि काय दिलंय? अनुभव दिले. मग ऑप्शन बघूया. अनुभवजन्यतेकडून तर्काकडे. बघा अनुभवाकडून कशाकडे? तर्काकडे. म्हणजे इथंच आपलं उत्तर आहे. पुढे जाण्याची आपल्याला गरज सुद्धा नाही. ठीक आहे. लक्षात येतंय? खूप सोपं आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला या गोष्टी काय करायच्यात? समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 15. गणितात आधी नियम सांगून मग उदाहरणे सोडवणे हे सामान्याकडून विशिष्टाकडे असले तरी प्राथमिक स्तरावर कोणते सूत्र अधिक प्रभावी ठरते? आता बघा प्रश्न आपल्याला कसा फसवला त्यांनी, कसा उलटा प्रश्न विचारला. बघा काय सांगितलंय की गणितात आधी नियम सांगून उदाहरणे सोडवून हे कोणतं सूत्र आहे? सामान्याकडून विशिष्टाकडे सूत्र आहे. पण प्राथमिक स्तरावरच्या मुलांसाठी कोणतं सूत्र अधिक प्रभावी ठरतं? मग प्राथमिक स्तरावरती कोणतं सूत्र अधिक प्रभावी ठरतं? तर विशिष्टाकडून सामान्याकडे. कोणतं? विशिष्टाकडून सामान्याकडे. म्हणजेच उदाहरणाकडून नियमाकडे हे सूत्र कुठं लागू पडतं किंवा अधिक प्रभावी ठरतं? प्राथमिक स्तरावरती करतं. त्यांनी आपल्याला इथं सांगितलंय सामान्याकडून विशिष्टाकडे आणि 1 नंबर पर्याय सुद्धा तो दिलाय. म्हणजे आपल्याला इथं त्यांनी काय केली होती? गुगली टाकली होती. मग हे लक्षात ठेवायचं आहे. प्राथमिक स्तरावरती मुलं आधी काय करतात? उदाहरणं समजून घेतात आणि नंतर काय करतात? नियम त्यांना समजतो. म्हणजे आधी उदाहरणं समजतात आणि नंतर नियम समजतो. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 16. विज्ञानातील प्रयोग करताना मुले प्रत्यक्ष कृतीतून अनुभव घेतात हे कोणत्या सूत्राला अनुसरून आहे? आता काय सांगितलंय? विज्ञानामधून प्रयोग करताना मुले प्रत्यक्ष कृतीतून अनुभव घेतात हे कोणत्या सूत्राला अनुसरून आहे? मग बघूया आपण. तर्कशुद्धतेकडून अनुभवाकडे, अनुभवजन्यतेकडून तर्कशुद्ध ज्ञानाकडे, अज्ञाताकडून ज्ञाताकडे आणि अमूर्ताकडून मूर्ताकडे. मग बघा याला काय उत्तर याचं? अनुभवजन्यतेकडून तर्कशुद्ध ज्ञानाकडे. कारण इथं काय करतात बघा, आधी काय केलाय? प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. म्हणजे प्रयोग केलाय म्हणजेच काय केलाय? प्रत्यक्ष अनुभव घेतलाय आणि त्यावरून काय केलाय? शास्त्रीय कारण किंवा तर्क शोधलाय. मग इथं कोणती पद्धत होईल? अनुभवजन्यतेकडून तर्कशुद्ध ज्ञानाकडे. ठीक आहे. प्रश्नामध्येच आपलं उत्तर काय असतंय? लपलेलं असतंय किंवा दडलेलं असतंय. ठीक आहे. एक छोटीशी सूचना आहे मित्रांनो, पण अतिशय महत्त्वाची आहे. आपण महा TET परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. मग आपल्या कोर्सचं वैशिष्ट्य किंवा याच्यामध्ये कोणते विषय तुम्हाला शिकवले जातील पहा. तर याच्यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र त्याचबरोबर मराठी व्याकरण हे 2 अतिशय महत्त्वाचे, अतिशय इम्पॉर्टंट असे विषय तुम्हाला शिकवले जातील. ठीक आहे. महा TET परीक्षेच्या दृष्टीने हे 2 विषय काय आहेत? सगळ्यात महत्त्वाचे विषय आहेत. या 2 विषयाची जर तुम्ही चांगली तयारी केली तर तुम्ही काय 100% TET परीक्षा काय पास होऊ शकता. एवढे प्रभावशाली काय आहेत हे 2 विषय आहेत. ठीक आहे. मग आता आपल्या लेक्चरचं किंवा आपल्या बॅचचं स्वरूप कसं असणार आहे किंवा याच्यामध्ये आपण कसं शिकणार आहोत हे पण महत्त्वाचं आहे. मग बघा याच्यामध्ये काय असेल? या 2 विषयाच्या प्रत्येक प्रकरणानुसार काय असेल? तुम्हाला लेक्चर असेल. त्याचबरोबर लेक्चर नंतर तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार काय केलं जातील? स्पेशल नोट्स दिल्या जातील. आणि आता बघा लेक्चर झालं, तुम्ही नोट्स पण वाचल्या म्हणजे तुमची रिव्हिजन पण झाली. मग आता काय महत्त्वाचं आपल्याला? सराव महत्त्वाचा आहे. मग तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी दिल्या जातील. म्हणजेच तुमचा ऑनलाईन सराव सुद्धा त्या ठिकाणी काय केला जाईल? करून घेतला जाईल. ठीक आहे. मग हे 2 विषय आपल्या TET परीक्षेला किती मार्काला आहेत मित्रांनो? तर हे 2 विषय आपल्या TET परीक्षेला 60 मार्काला आहेत. मग तुम्हाला या ठिकाणी आपण आपला कोर्स जॉईन केल्यावर 60 पैकी 50 पेक्षा जास्त मार्काची आपण तुम्हाला काय करतोय? हमी देतोय किंवा गॅरंटी देतोय की 100% तुम्हाला काय होणार? एवढे मार्क, कमीत कमी एवढे मार्क तुम्हाला काय होणार? 100% पडणार म्हणजे पडणारच. ठीक आहे. मग आता आपला कोर्स आहे, हा जो आपला कोर्स आहे हा कोणासाठी उपयुक्त असणार आहे? तर हा पेपर 1 साठी उपयुक्त असणार आहे. त्याचबरोबर ज्यांचा पेपर 2 आहे त्यांना सुद्धा अतिशय उपयुक्त असणार आहे. का पेपर 1 ला आणि पेपर 2 ला उपयुक्त असणार आहे? तर हे जे विषय आहेत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे दोन्ही विषय कसे आहेत? तुमच्या TET परीक्षेसाठी अनिवार्य विषय आहेत. कसे विषय आहेत? हे अनिवार्य विषय आहेत. म्हणजे हे विषय कंपल्सरी आहेत. याला काही तुम्हाला चॉईस करायला किंवा प्राधान्य द्यायला काही हे नाही, संधी नाही. हे 2 विषय तुम्हाला कंपल्सरी परीक्षेमध्ये आहेत. मग तुमचा पेपर 1 असो, तुमचं हिंदी माध्यम असो, तुमचं मराठी माध्यम असो,
तुम्ही इंग्रजी घ्या, हिंदी घ्या, काही अडचण नाही. तुम्हाला हे 2 विषय काय आहेत 100% आहेतच. किंवा तुमचा पेपर 2 असेल, मग त्या पेपर 2 मध्ये तुमचं समाजशास्त्र असो किंवा गणित विज्ञान असो, पण हे 2 विषय तुम्हाला काय आहेत कंपल्सरी आहेत. म्हणून तुम्हाला हे 2 विषयाचा अभ्यास करणं कसं आहे अनिवार्य आहे, गरजेचंच आहे. ठीक आहे. म्हणून हे 2 विषय असे आहेत की तुम्हाला परीक्षा पास करून देण्यासाठी हे अतिशय उपयुक्त विषय आहेत. या 2 विषयाचा अभ्यास करा आणि परीक्षा तुम्ही बिनधास्त पास होऊन जाताल. ठीक आहे. मग आता याची किंमत किती असेल, आपल्या कोर्सची किंमत किती असेल मित्रांनो, तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे, फक्त 1000 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही कोर्स आज जॉईन केला तर हा तुम्हाला फक्त किती रुपयाला असणार आहे 499 रुपयाला असणार आहे. किती रुपयाला असणार आहे, फक्त 499 रुपयाला. मग आता या ठिकाणी 499 रुपये आपले आणि ॲप्लिकेशनची फी किंवा GST वगैरे 24 रुपये असे तुम्हाला त्या ठिकाणी 523 रुपये पेमेंट करावं लागतं. किती पेमेंट करावं लागतं 523 रुपये. मग हे 523 रुपये कुठं पे करावं लागतं तुम्हाला, तर आपलं ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट करावं लागतं. किती करावं लागतं 523 रुपये. ॲप्लिकेशनचं नाव काय आपल्या, तर NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. कोणत्या नावाने ॲप्लिकेशन आहे, NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. किंवा तुम्हाला नाही सापडलं तर तुम्ही मला व्हॉट्सअपला जरी मेसेज केला 9689141630 या नंबरवरती आणि फक्त लिंक म्हणून जरी मेसेज केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जाईल, तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनची लिंक त्या ठिकाणी पाठवून दिली जाईल. ठीक आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, त्याच्यामध्ये लॉग इन करायचं आहे आणि पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यावर बॅच आपोआप जॉईन होते. तुम्हाला दुसरी गोष्ट करायची गरज आवश्यकता नाही. पेमेंट झालं की 1 सेकंदामध्ये तुम्ही आपोआप काय होतं आपल्या कोर्सला किंवा आपल्या बॅचला जॉईन होत आहे. म्हणजे तुमचा 1 मिनिटही त्या ठिकाणी काय वेस्ट केला जात नाही किंवा वाया घालवला जात नाही. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 17, आगमन पद्धतीमध्ये प्रामुख्याने कोणत्या सूत्राचा वापर केला जातो. काय विचारले आपल्याला की ही जी आगमन पद्धती आहे, कोणती पद्धती, आगमन पद्धती, या आगमन पद्धतीमध्ये कोणत्या सूत्राचा वापर केला जातो असं आपल्याला विचारले. मग बघा, सामान्याकडून विशिष्टाकडे, अंशाकडून पूर्णाकडे आणि विशिष्टाकडून सामान्याकडे. मग या ठिकाणी कोणतं सूत्र वापरलं जातं, तर या ठिकाणी विशिष्टाकडून सामान्याकडे हे सूत्र वापरलं जातं. कोणतं, विशिष्टाकडून सामान्याकडे. मग आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा, आगमन पद्धती म्हणजेच कोणती पद्धती, तर यालाच आपण उद्गामी पद्धती म्हणतो. कोणती पद्धती म्हणतो, यालाच आपण उद्गामी पद्धती. मग उद्गामी पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलं मी आपण काय करतो, आधी विशिष्ट उदाहरणाकडून कशाकडे जातो, तर विशिष्ट उदाहरणाकडून आपण सामान्य नियमाकडे जातो. ठीक आहे. त्यांनी इथं काय केलंय बघा, इथं फक्त उद्गामी ऐवजी काय केलाय आगमन पद्धती हा शब्द दिलाय आणि मग आपल्याला कन्फ्यूज केलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 18 काय विचारले बघा, अध्यापन करताना शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या अनिश्चित कल्पनांना निश्चित स्वरूपात मांडणे हे कोणत्या सूत्रात येतं. बघा, प्रश्नामध्येच आपल्याला त्यांनी उत्तर दिले. काय सांगितलंय, अनिश्चित संकल्पना. कोणत्या संकल्पना आहेत विद्यार्थ्याच्या, अनिश्चित संकल्पना. कसं करायचंय, निश्चित करायचंय. मग त्यालाच आपण काय म्हणतो, अनिश्चिततेकडून निश्चिततेकडे. बघा, अनिश्चिततेकडून निश्चिततेकडे. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो बाबांनो, इथं प्रश्नामध्येच तुम्हाला उत्तर दिलेलं असतं. ठीक आहे. पुढे जाऊया. 19 नंबर, मराठी व्याकरणात आधी शब्दांच्या जातीचे उदाहरणे देऊन मग त्यांची व्याख्या सांगणे म्हणजे काय. आता बघा, व्याकरणामध्ये आधी काय केलंय, शब्दांच्या जातीचे उदाहरणं दिलेत आणि मग काय केलंय, त्यांची व्याख्या सांगितली. म्हणजे उदाहरणं सांगितली आणि नंतर व्याख्या म्हणजेच काय, नियम सांगितलाय. मग तुम्हाला मी आत्ताच मागच्या याच्यामध्ये सांगितलं की बाबा उदाहरणाकडून नियमाकडे जाणं यालाच आपण काय म्हणतो, मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणं असे म्हणू शकतो. ठीक आहे. काय म्हणू शकतो, मूर्ताकडून अमूर्ताकडे. कारण आपल्याला जे आधी शब्द माहिती आहेत त्या शब्दांचे त्यांनी आधी काय केलेत, उदाहरणं दिलेत आणि नंतर आपल्याला काय केलेत, त्यांच्या व्याख्या सांगितल्यात. इथं जर अजून आपल्याला दुसरा पर्याय असता की विशिष्टाकडून सामान्याकडे, तर तेही आपलं योग्य उत्तर झालं असतं. पण आता विशिष्टाकडून सामान्याकडे आपल्याला पर्याय दिलेला नाही, म्हणून आपलं योग्य उत्तर इथं काय असणार आहे, मूर्ताकडून अमूर्ताकडे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 20 आहे. काय विचारलंय, विषयाची तर्कशुद्ध मांडणी करण्यापूर्वी मुलांच्या मानसिकतेचा विचार करणे म्हणजे कोणते सूत्र होईल. बघा, विषयाची तर्कशुद्ध मांडणी करण्यापूर्वी कशाचा विचार करायचा आहे, तर मुलांच्या मानसिकतेचा विचार करायचा. कशाचा, मानसिकतेचा. मग याला आपण काय म्हणतो, मानसशास्त्रीय दृष्टिकोनाकडून तार्किकतेकडे. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला आधी काय बघायचंय, मुलांची आवड बघायची, त्यांचं वय बघायचे, त्यांचं कल बघायचं. ठीक आहे. आपला प्रश्न हा रिपीट झाला. याच्या आधी आपण अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी पाहिलेला आहे.
मग तुमच्या लक्षात आलं असेल तेच प्रश्न काय केलेत आपल्याला फिरून फिरून वेगळ्या पद्धतीने काय केलं त्याच्यावरती विचारले जात आहेत. पुढे बघा, संपूर्ण वृक्ष दाखवून नंतर त्याचे खोड, पाने, फूल या भागांची माहिती देणे हे कोणत्या सूत्राचं उदाहरण आहे? बघा आधी काय केलंय, संपूर्ण वृक्ष दाखवलाय. कसा वृक्ष दाखवलाय? संपूर्ण वृक्ष दाखवलाय. आणि नंतर काय केलंय मग बघा, त्याचे खोड, पाने, फुले या भागांची काय केली, माहिती दिली. मग हे कोणत्या सूत्राचं उदाहरण आहे हे? तर हे काय बघा, पूर्णाकडून अंशाकडे. आधी काय केलंय, पूर्ण वृक्ष दाखवलाय. आधी काय केलंय, पूर्ण वृक्ष दाखवलाय. आणि नंतर काय केलंय, फांद्याकडे नेलंय. म्हणजे पूर्णाकडून कशाकडे गेलो, आपण अंशाकडे गेलेलो आहोत. ठीक आहे, पुढे जाऊया. 22 नंबर, निगमन पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या सूत्रांचा वापर होतो? मग निगमन पद्धतीमध्ये काय केलं जातं, आधी सामान्य नियम सांगितला जातो. म्हणजे सामान्याकडून विशिष्टाकडे सामान्य नियम सांगून नंतर काय केले जातात, विशिष्ट उदाहरणं दिले जातात. ठीक आहे, मग याला आपण कोणती पद्धती म्हणतो, निगमन पद्धती. म्हणजेच कोणती पद्धती, अवगामी पद्धती. कोणती पद्धती, अवगामी पद्धती. आता तुम्हाला बघा, अवगामी पद्धती आणि उद्गामी पद्धती, अवगामी आणि उद्गामी, ठीक आहे, याच्यामधला फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा. या एकमेकाच्या काय आहेत, विरुद्ध पद्धती आहेत. अवगामीमध्ये काय, आपण सामान्य नियमाकडून विशिष्ट उदाहरणाकडे जातो आणि उद्गामीमध्ये आपण काय करतो, विशिष्ट उदाहरणाकडून सामान्य नियमाकडे येतो. ह्या दोघांच्या काय आहेत, एकमेकांच्या उलट पद्धती आहेत. आणि आपल्या परीक्षेमध्ये सर्वात जास्त यांच्यावरतीच प्रश्न विचारले जातात. म्हणून तुम्हाला यांची काय करायची, पूर्ण तयारी करायची आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 23 नंबर, अध्यापनाच्या सूत्रांचा मुख्य वापर कशासाठी केला जातो? आता काय विचारलं बाबा, की जे अध्यापनाचे सूत्र आहेत मग यांचा वापर नेमकं कशासाठी केला जातो? तर अध्यापन सूत्र कशासाठी वापरले जातात? अध्यापन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, अध्यापन सुलभ करण्यासाठी अध्यापन सूत्रांचा वापर केला जातो. ठीक आहे, पुढे जाऊया. 24 नंबर, याच्यामध्ये स्पष्टीकरण देण्यासारखे काही नाही मित्रांनो, म्हणून आपण तुम्हाला स्पष्टीकरण देत नाही. तर तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत आपण प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण देत असतो, पण या प्रकरणामध्ये स्पष्टीकरण देण्यासारखंच काही नाही. कॉमन प्रश्न आहेत. तुम्ही फक्त बघा, आता अज्ञाताकडून ज्ञाताकडे हे सूत्र अध्यापनात का वापरले जात नाही? आता काय सांगितलंय, अज्ञाताकडून ज्ञाताकडे, म्हणजे जी गोष्ट माहिती नाही त्या गोष्टीकडून माहिती असणाऱ्या गोष्टीकडे का वापरलं जात नाही? तर ते मानसशास्त्रीय दृष्ट्या काय चुकीचं आहे. कारण अध्यापन नेहमी कसं होतं, ज्ञाताकडून अज्ञाताकडे होतं. म्हणजे माहिती असणाऱ्या गोष्टीकडूनच आपण काय करतो, अध्यापन सुरू करतो. प्रस्तावना आपण कशापासून करतो सुरू? तर प्रस्तावनेमध्ये आपण काय करतो, विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाचा वापर करतो. म्हणजे त्याला ज्ञात असलेल्या ज्ञानाचा वापर करतो. म्हणून अज्ञाताकडून ज्ञाताकडे जाणं हे सूत्र काय आहे, मानसशास्त्रीय दृष्ट्या चुकीचं आहे. म्हणून याचा वापर अध्यापनामध्ये केला जात नाही. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 25 आहे, भूमितीतील प्रमेय सिद्ध करताना आधी गृहीतके मांडणे हे कोणत्या सूत्राचा भाग आहे? काय सांगितलं आता, प्रमेय सिद्ध करताना आधी गृहीतके मांडणे हे कशाचा भाग आहे? मग हे कशाचा भाग आहे? तर हे तर्काकडून अनुभवाकडे जाणे याचा भाग आहे. ठीक आहे, पुढे बघूया. तर्काकडून अनुभवाकडे जाणे नाही, आधी गृहीतके मांडणे म्हणजे काय, अनुभवजन्यतेकडून तर्काकडे जाणे आहे. मग बघा, प्रमेयाची सिद्धता ही पूर्णपणे तर्कावर आधारित असते, जी हळूहळू काय अनुभवातून विकसित केली जाते. कशातून विकसित केली जाते? अनुभवातून विकसित केली जाते. मग काय होईल याचं, अनुभवजन्यतेकडून तर्काकडे. प्रश्न थोडा वाचताना व्यवस्थित वाचायचा, बारकाईने वाचायचा, म्हणजे आपलं उत्तर त्या ठिकाणी चुकणार नाही. ठीक आहे, पुढचा आणि शेवटचा प्रश्न, पाठाची प्रस्तावना करताना कोणत्या सूत्राचा सर्वाधिक वापर होतो? काय विचारलंय, पाठाची प्रस्तावना करताना कोणत्या सूत्राचा सर्वाधिक वापर होतो असं आपल्याला विचारलंय. मग बघा, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, अंशाकडून पूर्णाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे आणि तर्काकडून मानसशास्त्रीयकडे. मग आता प्रस्तावना करताना आपण सगळ्यात आधी काय करत असतो, विद्यार्थ्याचं जे पूर्वज्ञान आहे, त्याला जी गोष्ट माहिती आहे त्याचा वापर करत असतो. म्हणून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल मित्रांनो तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करत चला आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना नक्की काय करत चला, शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.